नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2021ची हसीना दिलरुबा ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. मी मूव्हीला डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपल्याला ज्वालापूर हे शहर दाखवलं जातं, जिथं नदीमधून एक व्यक्ती पोहत जाताना दिसतो. यानंतर राणी नावाच्या एका मुलीला आपण बघतो, जी कुत्र्यांना काही नॉनव्हेजचे पीसेस खाऊ घालताना आपल्याला दिसते. तेव्हाच तिच्या मागे एक स्फोट झालेला आपण बघतो. जिथं धमाका झाला होता ते घर तिचंच असतं. ती घाबरून घराच्या आत जाते. बहुतेक सिलेंडरच्या फुटण्याने धमाका झाला असावा आणि सगळं उद्ध्वस्त झालं असतं. तेव्हा राणी बघते की तिथं एक हात तुटून पडलाय आणि त्यावर राणी हे नाव लिहिलंय. म्हणजे तो हात तिच्या पती रिशूचा होता, जो या स्फोटात मारला गेला असतो. आता तिथं पोलीस येतात. कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर किशोरला सांगतात, ज्याची बॉडी आपल्याला मिळाली त्याची डेथ या स्फोटात झाली नाही, तर त्याच्या डोक्यावर कोणीतरी वार करून आधीच त्याचा मर्डर केला होता. तर ही दुर्घटना नसून एक जाणीवपूर्वक केलेला मर्डर आहे. तेव्हा इन्स्पेक्टरचा संशय मृत रिशूच्या पत्नीवर, राणीवरच जातो. आता सीन 6 महिने फ्लॅशबॅकमध्ये जातो, जिथं आपण रिशूला बघतो. तो आणि त्याची पूर्ण फॅमिली मुलगी बघायला गेली असते आणि ती मुलगी राणीच असते. आणि रिशूची आई बाकी मम्मी लोकांसारखीच मुलींची सगळी माहिती घेत असते. राणी चोरून चोरून रिशूला बघत असते. तेव्हा तिथं तिची मावशी येते. ती बोलते की मुलगा खूप डिसेंट आहे, तुला याच्याशीच लग्न केलं पाहिजे. तेव्हा राणी बोलते की दिसायला तर खूप साधाबोळा वाटतोय. तेव्हा तिची मावशी बोलते की जेही तुझे आधीचे बॉयफ्रेंड होते त्यांच्या कंपॅरिझनमध्ये तर चांगलाच आहे. आता मावशी बाहेर येऊन रिशूला बोलते की राणी तुला किचनमध्ये बोलवते. तर रिशू किचनमध्ये राणीशी बोलायला जातो. रिशू खूप साधा सरळ मुलगा असतो, तर राणीशी बोलताना खूप नर्वस होतो. रिशू तर काहीच बोलत नाही. तेव्हा राणीच त्याला तिच्याविषयी सांगते की तिने लिटरेचरमध्ये शिक्षण घेतलंय, टाईमपाससाठी ती पार्लरमध्ये काम करते आणि तिला स्वयंपाक अजिबात येत नाही, पण ती संस्कारी खूप आहे. ती बोलते की तुम्ही दिनेश पंडितचं बुक वाचलंय का? ते बेस्ट क्राईम नॉव्हेलिस्ट आहे. ते छोटे छोटे शहरात मोठे मोठे मर्डर करून घेतात आणि आपल्याला खबर पण लागत नाही. ऋषी बोलतो की त्याने त्यांच्याविषयी कधी ऐकलं नाही, पण आता इकडून जाऊन तो त्यांच्याविषयी नक्की वाचेल. राणी मग त्याला त्याच्या हॉबीविषयी विचारते, तर तो सांगतो की तो इंजिनियर आहे आणि त्यामुळं त्याला घरच्या वस्तू दुरुस्त करणं पसंत आहे. म्हणून या गोष्टीवर राणी त्याला किचनचा पंखा ठीक करण्याबद्दल बोलते. रिशूची आई परेशान असते की इतक्या वेळापासून रिशू आतमध्ये काय करतोय. म्हणून मग ती वॉशरूमच्या बहाण्याने किचनमध्ये जाते, तर बघते की तिचा मुलगा पंखा दुरुस्त करतोय. रिशूला राणी पसंत पडली असते आणि त्याला तिच्याशीच लग्न करायचं असतं. पण आईला ती जरा पण पसंत नसते, कारण जो सीन त्याने किचनमध्ये बघितला होता यावरून त्यांना अंदाजा लागला होता की पुढं काय होणार. रिशू राणीच्या प्रेमात पागल होऊन तिला त्याच्यासोबत इमॅजिन करायचा. चष्म्याऐवजी आता तो कॉन्टॅक्ट लेन्सेस यूज करायचा. तिच्या फेवरेट क्राईम नॉव्हेलिस्टच्या बुक्स पण वाचायला लागला होता आणि तिच्या नावाचा त्याने परमनंट टॅटू पण केला होता. आता सगळ्यांच्या सहमतीने दोघांचं धूमधडाक्यात लग्न होतं. आता सीन प्रेझेंटमध्ये शिफ्ट होतो, जिथं राणी पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असते. रिशूच्या डेथला 2 महिने झाले असतात, पण इन्स्पेक्टरला हेच वाटतं की राणीच मर्डरर आहे. इन्स्पेक्टर राणीला सगळं सांगायला बोलतो. तेव्हा सीन परत फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि आपण बघतो की राणी आता रिशूशी लग्न करून त्याच्याकडे आली आहे. नवीन नवरीच्या स्वागतार्थ जे सेलिब्रेशन व्हायला पाहिजे होतं, तो सीन इथं नसतोच. ती समजते की रिशू खूप साधा सरळ मुलगा आहे. त्या दोघा त्या दिवशी काहीच होत नाही. आता नेक्स्ट डे मॉर्निंग राणी चहा मागते. तेव्हा रिशू बनवायला जाणारच, तर मम्मी बोलते की आज तुला बघायला काही बायका येणार आहेत, तर तुला त्यांच्यासाठी भजी बनवावी लागतील. तर राणी बोलते की तिला तर काहीच बनवता येत नाही. हे ऐकून मम्मी आणखीनच भडकते आणि बोलते तुझ्या आईने तर खूप काय काय सांगितलं होतं की तुला सगळंच येतं. राणी बोलते तिनं तर असंच बोललं असेल. याच गोष्टीवरून दोघीत वाद होतो आणि मग शेवटी रिशूला चहा बनवावा लागतो. रात्री राणी रिशूला आकर्षित करण्यासाठी एकदम सेक्सी कपडे घालून त्याला तिच्याकडे अट्रॅक्ट करू बघते. तर रिशू हे बघून आणखीनच नर्वस होतो. तेव्हा राणी विचारते की लग्नासाठी माझ्या आधी कोणती मुलगी बघितली होती का? रिशू बोलतो हो, बघितली होती. खूप सुंदर होती ती आणि तिला इटालियन पदार्थ पण यायचे. राणी वेगळ्याच मूडमध्ये असते, पण रिशू त्या मुलीची गोष्ट सांगण्यात लागलेला असतो. या गोष्टीवरून राणीला आणखीनच राग येतो आणि ती रिशूवर जोरजोरात ओरडायला लागते. या सगळ्यांना घाबरून रिशू बाथरूममध्ये जाऊन लपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मीने पूर्ण घर डोक्यावर घेतलं असतं. राणी ब्युटी पार्लरमध्ये काम करायची, तर तिने रिशूच्या बाबांच्या केसांवर कलर केलं असतं आणि यामुळं आई खूप जास्त भडकलेली असते.
कारण त्यांना वाटत होतं की मुलगी घर सांभाळेल, घरच्या कामात रमेल, पण तिला पार्लरच्या कामाशिवाय दुसरं कोणतंच काम येत नव्हतं. आता रात्री दारू पार्टी असते, ज्यात रिशूचे वडील आणि रिशूचा फ्रेंड अफजर असतो. अफजर रिशूला ॲडवाईस देतो की तुला तुझ्या वाईफला जरा कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल, तिला कामकाजी बनवावं लागेल, सकाळी नाश्ता मागव. हेच तर असतं सगळं अरेंज मॅरेजमध्ये. तर दुसरीकडे राणीची आई आणि मावशी राणीला ॲडवाईस देतात की रिशूला अजून मोहित कर, थोडा पदर वगैरे पाडून त्याला तुझ्याकडे आकर्षित कर, त्याला कंट्रोल कर. तर आता रिशू आणि राणी त्यांच्या त्यांच्या फॅमिलीने सांगितलेल्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करतात. रिशू काही बोलायला गेला की राणी प्रत्येक गोष्टीवर मुद्दाम पदर पाडायची आणि मग रिशू परत नर्वस होऊन जे बोलायचं होतं ते विसरायचा. आणि कोइन्सिडेंटली जेव्हा जेव्हा राणी असं करायची तेव्हा तेव्हा मम्मी हे सगळं करताना तिला बघायची. रिशूचा फ्रेंड त्याला ॲडवाईस देतो की आता तुला राणीला आकर्षित केलं पाहिजे, तिला ते सुख द्यायला पाहिजे. रिशू या गोष्टीवर पण हामी भरतो आणि तो रेडी होऊन बेडवर जाऊन बसतो. राणीला पण हीच ॲडवाईस मिळाली असते म्हणून ती पण हेच करते. पण रिशू काही वेळातच फूस होतो, त्यामुळं राणीचा मूडच जातो आणि ती तिच्या सगळ्या इच्छा मारून झोपी जाते. थोड्या वेळाने रिशू उठतो आणि वॉशरूम जातो. तेव्हा राणीला तिच्या मम्मीचा कॉल येतो आणि ती विचारते तुमच्यात काही झालं की नाही. तेव्हा राणी सांगते रिशू एकदम फूस रॉकेट निघाला, फुटण्याआधीच संपला, त्याच्या बसचं काहीच नाही. या सगळ्या गोष्टी रिशू बाथरूममधून ऐकतो. हे बघून त्याला खूप हर्ट होतं आणि तो राणीला इग्नोर करणं सुरू करतो. राणी त्याच्याशी बोलण्याचं ट्राय करते पण तो तिच्याशी नीट बोलतच नाही. तेव्हा राणी त्याला विचारते की काय झालं, काय इग्नोर करतोय मला. त्यावर तो सांगतो की त्या दिवशी मी तुमच्या पूर्ण गोष्टी ऐकल्या. रिशू विचारतो की तुला कसा मुलगा पाहिजे होता. तेव्हा ती बोलते जो डॅशिंग आणि सेन्स ऑफ ह्युमरने भरपूर असेल आणि अशा बरेच क्वालिटी ती सांगते. तेव्हा रिशू बोलतो की तुला तर 5-6 मुलं पाहिजेत, एका मुलात कुठं मिळणार इतक्या क्वालिटी. राणी बोलते की एका मुलामध्ये मिनिमम 1-2 क्वालिटीज तर असायला पाहिजे. रिशू बोलतो की बॉसने मला MBAची कोचिंग लावून दिली आहे, तर ऑफिस नंतर मी तिकडेच जाईल आणि तुला जसा हस्बंड हवा होता तसं न मिळाल्याबद्दल सॉरी. त्यानंतर रिशू आणि राणीमध्ये दुरावा आणखीनच वाढतो आणि त्यांचं बोलणं टोटली बंद होतं. एक दिवशी राणी रिशूला एका मुलीशी बोलताना बघते आणि ती खूप जेलस फील करते आणि मग रिशूला ती खूप खरीखोटी ऐकवते. इथपर्यंत जसं सुरू होतं तसंच सुरू असतं, पण स्टोरी इथून पुढं वेगळंच वळण घेते. काही दिवसांनी रिशूकडे त्याच्या मावशीचा भाचा काही दिवसांसाठी राहायला आलेला असतो आणि राणी त्याला भेटून जरा बातचीत करते. त्याचं नाव नील असतं आणि तो टुरिस्टना रिव्हर राफ्टिंग शिकवायचा. नीलला हे सगळं बघून समजतं की रिशू आणि राणीचं पटत नाही. नील तसाच मुलगा असतो जसा राणी तिच्या हस्बंडविषयी इमॅजिन करायची. ती नीलकडे अट्रॅक्ट होते. राणीने किचनचं काम कधीही केलं नव्हतं, पण नीलसाठी ती चहा बनवून घेऊन जाते. नील तिच्या हातचं जेवण जेवण्याची इच्छा सांगतो, तर राणी जेवण पण बनवायला शिकते. रिशूला वाटायचं की हे सगळं ती त्याला मनवण्यासाठी करते आणि मम्मी पण तिचं हे सगळं बघून हॅपी असते. एक दिवशी राणी किचनमध्ये काम करत असताना नील तिथे येऊन तिचे केस कानामागे करून निघून जातो. राणी त्याच्या रूममध्ये जाऊन त्याला असं परत न करण्याविषयी सल्ला देते, पण तेव्हाच त्यांच्यात एक मोमेंट बनतो आणि ते दोघं किस करायला लागतात. त्यानंतर ते इंटिमेट होतात. आता नील मटण खाण्याची इच्छा सांगतो. राणी प्युअर व्हेजिटेरियन असते, पण त्याच्यासाठी नॉनव्हेज बनवायला रेडी असते. तेव्हा मम्मी घरात नॉनव्हेज शिजवण्यास मना करते. मग रिशू तिला एक वेगळं किचन देतो नॉनव्हेज बनवण्यासाठी. राणी मटण बनवून सर्व करणारच, तर मम्मी बोलते रिशूला नंतर खाऊ घाल आणि नील तर अचानक सामान पॅक करून निघून गेलाय. हे ऐकून राणी शॉक असते की तो असा कसा अचानक जाऊ शकतो. तिला लक्षात येतं की तो गेला नाही तर पडून गेलाय. रात्री रिशू घरी येतो आणि तो खूप खुश होतो. त्याला वाटतं की राणीने हे सगळं त्याच्यासाठी केलंय, पण राणी त्याला सगळं सत्य सांगते की तिने हे सगळं नीलसाठी केलं होतं. ती त्याला प्रेम करायला लागली होती, पण तो तिला सोडून पडून गेलाय. हे ऐकून रिशू मनातून खूप तुटला असतो, पण तो त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव दाखवत नाही. तो आरामात जेवण करतो जसं त्याने काही ऐकलंच नाही. तो आता पूर्वीच्या रूपात येतो. कॉन्टॅक्ट लेन्सेस हटवून तो चष्मा लावतो आणि मूळ स्वरूपात येतो. मग नीलला भेटण्यासाठी नोएडा जातो. जेव्हा नील त्याला दिसतो तेव्हा तो एक स्क्रूड्रायव्हरने त्यावर हमला करतो, पण तो नीलला मारू शकत नाही. पण नील त्याची खूप धुलाई करतो. तेव्हा रिशू घरी परततो. राणी त्याला विचारते की तो कुठं गेला होता. तेव्हा तो सांगतो की तो नीलला भेटायला गेला होता आणि त्याचा मार खाऊन परतलाय. राणीने जे पण केलं होतं त्याच्यासाठी ती त्याला सॉरी बोलते, पण रिशू तिचं म्हणणं ऐकत नाही आणि बोलतो की तू इकडून निघून जा,
नाहीतर मी तुझ्यासोबत काहीतरी वाईट करणार, नाहीतर तुझा जीव तरी घेणार. आता राणी तिच्या घरी जाण्यासाठी रेडी असते आणि बाहेर जाऊन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कोणतीच रिक्षा तिथे थांबत नाही. तेव्हा तिथं काही लोफर मुलं येतात आणि राणीची छेड काढतात. मग रिशू येऊन तिला आत जायला सांगतो. ते मुलं नीलचेच मित्र असतात. आता ते रिशूला पण नीलच्या नावाने चिडवतात. राणी बघते की रिशूने तिच्या प्रेमात काय काय सहन केलंय, म्हणून तिला पण आता रिशूबद्दल प्रेम वाटायला लागतं. म्हणून मग ती डिसाईड करते की ती आता घर सोडून जाणार नाही आणि इथेच राहणार. रिशूच्या मनात राणीला बघून बघून त्याला राणी आणि नीलच्या इंटिमेट होण्याचे विचार येतात. त्याच्या मनात राणीविषयी खूप राग भरलेला असतो. नेक्स्ट दिवशी राणी पायऱ्यांवरून पडते आणि तिला लागतं. ती वेदनाने व्याकुळ होते, कणत असते. रिशू पण तिथंच असतो, पण तो तिची हेल्प करत नाही. तिला खूप मार लागलेला असतो. ती बघते की पायऱ्यांवर पेपर सोप ठेवलेले असतात, तर त्यावरून लक्षात येतं की तिला मुद्दाम पाडण्यासाठी कोणतरी ते तिथं ठेवले होते. राणी रिशूच्या पर्समधून पैसे काढायला जाते, तेव्हा तिला त्याच्या पर्समध्ये पेपर सोपचं पॅकेट दिसतं. तिला लक्षात येतं की हे सगळं रिशूनेच केलंय. रिशूच्या मनात राणीविषयी राग भरलेला असतो. तिने जे त्याच्यासोबत केलं होतं त्याचा बदला तो घेत होता. तो असंच काहीतरी करून तिला जखमा देऊन तिला तिच्या चुका लक्षात आणून देत होता. राणीला माहीत असतं की जरी रागात रिशू हे सगळं करतोय, पण तो तिच्यावर प्रेम पण तितकंच करतो. म्हणून ती सगळं सहन करते आणि तिच्या घरी जात नाही. एक दिवशी रिशू छतावर दारू पार्टी करत असताना राणी तिथं येते आणि ती बोलते की असं हळूहळू छळण्यापेक्षा एकदा जीवच घे ना. ती छताच्या बाउंड्रीवर उभी राहते आणि तिला धक्का देऊन एका झटक्यात हे मॅटर संपवायला सांगते. रिशू तिच्याजवळ जातो, पण तिला धक्का देत नाही. तो तिचा किती छळ करत असेल, पण त्याचं राणीवर खूप प्रेम असतं. तेव्हा राणी रडून रडून त्याला माफी मागते आणि रिशूला पण लक्षात येतं की राणीला तिची चूक कळाली, म्हणून तो तिला माफ करून ॲक्सेप्ट करतो. आता त्या दोघांत हळूहळू जवळीक वाढते आणि त्यांच्या प्रेमाची नवीन सुरुवात होते. एक दिवस ते दोघं फिरायला गेले असता एक बाईक सवार त्यांच्या कारला धडक मारतो, ज्यामुळं त्यांच्या कारची काच फुटते आणि तो बाईक सवार नीलच असतो. राणी त्याला बघून खूप भडकते आणि कारमधून उतरून त्याच्या बाईकची पण काच फोडते. नील बोलतो की माझ्या बाईकवर जागा खाली झाली. तर रिशूकडे बघून तो बोलतो की एकदा राणीला विचारून बघ, तिला जर या बाईकवर बसायचं असेल तर. हे ऐकून रिशूला खूप राग येतो आणि तो नीलच्या गाडीचा पाठलाग करतो. राणी त्याच्या चेहऱ्यावर राग आणि जेलसी दोन्ही बघते. रिशू भलेही साधा सरळ व्यक्ती का असेना, पण तो राणीसाठी काहीही करू शकत होता. रिशू गाडी दौडवून नीलचा पिछा करून त्याच्या गाडीला ठोस मारतो, पण नील तिकडून पळ काढतो. रिशूची कार खराब होते, तर मग ते मेकॅनिककडे जातात. तिथे राणी आणि रिशूमध्ये बातचीत व्हायला सुरुवात होऊन ते दोघं क्लोज येऊन इंटिमेट होतात. आता त्या दोघात सगळं नीट झालं असतं. सीन परत प्रेझेंटमध्ये येतो, जिथं पोलीस तिच्या घराच्या आसपास विचारपूस करण्यासाठी गेली असते. शेजारी सांगतात की आधी नील आत गेला, त्यानंतर रिशू आत गेला. जरा वेळाने राणी बाहेर आली. रिशूला दरवाजा बंद करायला सांगायचं बोलते. तेव्हा ती मुलगी रिशूला सांगायला जाणारच, तर ती बघते की नीलने दरवाजा बंद केलाय. त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर विचारपूससाठी तिथं उभा असलेल्या रिक्षावाल्याला बोलवतात. तो सांगतो की तोच राणीला मार्केटमध्ये घेऊन गेला. जरा वेळ वेट करून तो तिला परत घेऊन आला. ती उतरल्यानंतर कुत्र्यांना मटणाचे पीसेस खाऊ घालत होती, पण तेव्हाच तिथं धमाका झाला. इन्स्पेक्टरला समजायला येत नाही की खरं काय नेमकं. तो पोलीस स्टेशन परत जातो, जिथं तो बघतो की एक मुलगा नदीत उडी मारून पोहून जातोय आणि हा तोच मूवीच्या सुरुवातीचा सीन होता. इन्स्पेक्टरला समजतं की तो नील आहे, जो रिशूला मारून पळालाय. तेव्हा तिथं सिनियर ऑफिसर येतात आणि बोलतात, तू 2 महिन्यापासून या केस मागे आहे, तरी अजून मर्डररला पकडू शकला नाहीस. मी आता तुला दुसऱ्या केसच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये टाकतोय. इन्स्पेक्टर सिनियरला 2 दिवसाची अवधी मागतो, तर सिनियर पण 2 दिवस त्याला देतात. आता तो व्हिडिओ इन्स्पेक्टर राणीला दाखवून बोलतो की नील कुठं आहे, पण राणी काहीच बोलत नाही. इन्स्पेक्टरला वाटतं की ती असं काहीच सांगणार नाही, म्हणून मग तिला जेलमध्ये नेऊन खूप पिटतात, पण तरीही ती काहीच बोलत नाही. आता इन्स्पेक्टर तिला सोडण्यासाठी सांगतो, कारण त्याचा प्लॅन असतो की नेक्स्ट डे तो राणीची लाय डिटेक्टर टेस्ट घेईल. राणीला लाय डिटेक्टर टेस्टसाठी बोलवलं जातं, पण ती या टेस्ट आधी वॉशरूम जाण्याचं बोलते आणि ती चप्पलमधला खिळा तिच्या पायात घुसवते, ज्यामुळं तिला खूप वेदना होतात. लाय डिटेक्टर हार्टबीटला मेजर करून खऱ्या खोट्याचा पत्ता लावतात, पण हार्टबीट आधीच फास्ट असेल तर काहीच पत्ता लागू शकत नाही. कीड रुतल्याने तिची हार्टबीट वाढली असते. आता तिची टेस्ट सुरू होते आणि तिला विचारलं जातं त्या दिवशी काय झालं होतं. तर सीन परत फ्लॅशबॅकमध्ये जातो.
तिथं ती सांगते की मम्मी पप्पा रिलेटिव्सकडे गेले असतात. त्या दिवशी रिशूचे काही फ्रेंड्स येणार होते, तर राणीने रिशूला मार्केटमधून काही वस्तू आणायला सांगितल्या होत्या. रिशू सामान घेऊन लवकरच परततो. तेव्हा तो बघतो की नील घरी आलाय आणि तो राणीशी बोलतोय. तेव्हा राणी बोलते की हा इथे फक्त मला त्रास द्यायला आलाय. तेव्हा रिशू राणीला बाहेर जायला सांगतो आणि सामान तिलाच आणायला सांगतो. राणी मार्केटमध्ये जाऊन मटणाचा मोठा पिसेस घेऊन परतते आणि ती त्या गल्ल्यातल्या कुत्र्यांना खाऊ घालते. तेव्हाच तिथं धमाका होतो आणि जेव्हा आत जाऊन बघते तर तिथं रिशूचा तुटलेला हात पडलेला असतो. लाय डिटेक्टरमध्ये रिपोर्ट एकदम नॉर्मल येतो. डॉक्टर इन्स्पेक्टरला बोलतो की टेस्टच्या वेळेस राणीची हार्टबीट हाय होती आणि पूर्ण टेस्टच्या दरम्यान सेमच होती. आता इन्स्पेक्टर बोलतो की मी तिला आता असे काही प्रश्न विचारणार ज्यात फक्त हो किंवा नाहीच उत्तर असणार. तेव्हा डॉक्टर नोटीस करतो की राणी लंगडत चालते. तेव्हा डॉक्टर समजतो की काहीतरी गडबड नक्कीच आहे. मग राणीची चप्पल बघितल्यावर खिळ्याचं मॅटर पुढं येतं आणि त्यांना समजतं की या कारणामुळं तिची हार्टबीट हाय होती. आता तिला परत प्रश्न विचारले जातात की तिने रिशूचा मर्डर केला की नाही. त्यात ती नाही असं उत्तर देते. पण तरीही लाय डिटेक्टर काहीच गडबड पकडू शकत नाही. आता सिनियर ऑफिसरने पण जी 2 दिवसांची मोहलत दिली होती ती पण वेळ संपली होती आणि आतापर्यंत हे क्लिअर झालं नव्हतं की मर्डर राणीनेच केलाय की दुसऱ्या कोण्या व्यक्तीने. म्हणून सिनियर ऑफिसर त्याला या केसमधून हटवून दुसऱ्या केसमध्ये टाकतात. आता आपण बघतो की राणीवरचे पूर्ण ॲलिगेशन हटवून ही केस फाईल बंद केल्या गेली. पण तरीही इन्स्पेक्टरच्या मनातून या केसचं भूत जात नाही. ही केस त्याने खूप पर्सनली घेतली होती. आता 5 वर्ष निघून जातात तरी पण इन्स्पेक्टरला मर्डररचा शोध लागला नसतो. आता त्याची ट्रान्सफर दुसरीकडे केल्या जाते आणि तो ट्रेनमधून जात असताना त्याला बुक स्टॉलवर ती नॉवेल दिसते जी राणी वाचायची. इन्स्पेक्टर ती बाय करतो आणि वाचायला सुरुवात करतो. आणि मंडळी, इथे उघडतात मूवीचे सगळं रहस्य की त्या दिवशी खरं काय घडलं होतं. त्या दिवशी रिशू सामान घ्यायला मार्केट गेला असतो, पण तो सामान घेऊन लवकरच परततो. तर तो बघतो की नील घरी आलाय आणि राणी त्याच्याशी बोलते. तेव्हा राणी बोलते की नील मला जबरदस्ती परेशान करतोय. नील तेव्हा उलटसुलट बोलून राणीला वाईट बोलू लागतो. नील बोलतो की त्याच्याकडे राणीचे फोटोज आणि व्हिडिओज आहे, जो तो सगळीकडे शेअर करणार. या गोष्टीवर रिशूला खूप राग येतो आणि तो नीलला मारू लागतो. पण नील त्यावर भारी पडतो आणि तो रिशूचा गळा दाबून मारणारच, तर तेव्हाच राणी मीठच्या तुकड्याने त्याच्यावर हमला करते. मीठचा तुकडा इतका हेवी असतो की त्याच्या अटॅकने नीलची डेथ जागेवरच होते. आता दोघंही खूप घाबरतात की पुढं काय करायचं. त्यांना काही समजायला येत नाही. राणी पोलिसांना कॉल करण्याबद्दल बोलते. रिशू असं करण्यास मना करतो. तो बोलतो तू याच्या मर्डरसाठी तर जेलमध्ये जाणार नाही. तेव्हा त्याच्या माइंडमध्ये नॉवेलिस्ट दिनेश पंडितच्या नॉवेलचा एक किस्सा आठवतो. तो राणीला बोलतो की तो जे सांगतोय तिने फक्त तेच करावं. रिशू नीलचे कपडे काढून स्वतः घालतो आणि नीलचा हात कापतो आणि मग स्वतःचा हात ज्यावर राणी असं गोंधलं होतं तो कट करून नीलजवळ ठेवतो. राणीने आतापर्यंत घरचं एकही काम केलं नसतं, पण आता त्या रक्ताची डाग साफ करण्यासाठी ती पोछा लावत होती. आता रिशू नॉर्मली राणीला मार्केट जायला सांगतो आणि तसंच सेम करायला सांगतो जसं आपल्याला बाहेर दाखवण्यात आलं. आणि ज्या मीठच्या तुकड्याने तिने नीलला मारलं असतं त्याच मीठच्या तुकड्याला तिने मार्केटमध्ये जाऊन पीसेसमध्ये कट करून आणलं असतं. ते पीसेस ती कुत्र्यांना खाऊ घालते. म्हणून पोलिसांना कोणतंच मर्डर वेपन मिळत नाही. तेव्हा रिशू गॅस ओपन करून तिथं आग लावून मागच्या रस्त्याने नदीमध्ये उडी मारतो आणि थोड्या वेळातच राणी आत जाते आणि ते सगळं जे रिशूने तिला सांगितलं असतं ते सगळं करते. आता इन्स्पेक्टरला समजतं की इथे रिशूचा नाही तर नीलचा मर्डर झालाय आणि राणीला वाचवण्यासाठी त्याने आपला हात सॅक्रिफाईस केलाय की असं वाटावं की इथे रिशूची डेथ झाली. आता रिशू नदीत पोहायला लागतो, पण त्याचा हात कापलेला असतो, ज्यामुळं खूप रक्त जातं आणि वेदनेमुळं तो नदीतच बेशुद्ध होतो आणि बुडतो. आता सीन प्रेझेंटमध्ये येतो जिथं राणी ट्रेनमधून उतरून कुठेतरी जात असताना रिशू मागून येताना दिसतो. म्हणजे तो बुडाला नव्हता तर त्याने नदी पार केली असते. आता रिशू राणीचा हात पकडतो आणि त्यांच्या लाईफची नवीन सुरुवात होते. आणि मंडळी, मूवीचा इथे द एंड होतो. मंडळी, हे होतं हसीना दिलरुबाचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.